नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश कुमार रूपलाल रहांगडाले, विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण वर्ग 8 अंतर्गत विषय इतिहासमध्ये घटक 6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ भाग 2 याविषयी माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही प्रमुख घटना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक महत्त्वाचे स्थान आहे। याला भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले। भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी अधिवेशनासाठी आले होते। कोलकाता येथील नामवंत वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। या सर्वांनी मिळून याच सभेत भारतीय राष्ट्रीय इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली। ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस पुढाकार घेतला। भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठविण्यात आली। राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे: भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती। यामध्ये आपण प्रामुख्याने बघूया मवाड युग 1885 ते 1905। राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य संथपणे पण सातत्याने सुरू होते। राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी व उच्च शिक्षित होते। संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होती। पाश्चात्य विचारवंताच्या उदारमतवादी तत्त्वज्ञानाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता। त्यांच्या सनदशीर मार्गांवर विश्वास होता। यानंतर जहाल युग आपण बघूया 1905 ते 1920। राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते। राष्ट्रसभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेण्यावर त्यांचे एकमत असले तरीही कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते। हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते। राजकीय चळवळीतील या मतभेदांवरून 2 प्रमुख राजकीय गट तयार झाले। शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे ते मवाड व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे ते जहाल होत। लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिन चंद्र पाल हे जहाल पुढारी मानले जात। सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला। केसरी व मराठा या वृत्तपत्रांमधून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली। बंगाल प्रांतात अमृत बजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते। बंगालची फाळणी: हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले। तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्जनने त्यांना खतपाणी घातले। बंगाल हा एक मोठा प्रांत होता। या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड असल्याने कारण पुढे करून लॉर्ड कर्जन यांनी 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली। या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्याकांच्या पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याकांच्या पश्चिम बंगाल अशी रचना झाली। वंगभंग चळवळ: बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणी विरोधात जनमत जागृत झाले। 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिवस म्हणून पाळण्यात आला। भारतभर निषेध सभांद्वारे सरकारचा निषेध केला गेला। वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले। ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला। सरकारी शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले। वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले। वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली, ती एक राष्ट्रीय चळवळ बनली। राष्ट्रीय सभेची चतुर्सूत्री: राष्ट्रीय सभेची चतुर्सूत्री 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले होते। त्यांनी वंगभंग आंदोलनात पाठिंबा दिला। 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते। व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला। अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा, म्हणजेच आज लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार व रोगराई यांना बळी पडत आहेत
त्यांना वाचवता येईल व सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे महत्त्वाचे स्थान होते ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश दिला। याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुर्सूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली। जहाल व मवाड यांच्यातील मतभेद। राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद 1907 सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले। स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाडांचा प्रयत्न होता, तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती। नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता अशा मवाड पुढाऱ्यांनी जहालने ते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला। लाला लजपतराय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पाडून चालणार नाही असे टिळकांचे मत होते। अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला व तडजोड अशक्य झाल्याने अखेरीस भारतीय राष्ट्रीय सभेत फूट पडली। ब्रिटिश सरकारची दडपशाही। वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जन आंदोलन बघून सरकार अस्वस्थ झाले। या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले। अनेक वृत्तपत्रावर निर्बंध घातले, शाळकरी मुलांनाही फटके मारले, कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा दिल्या, लेखकांना व संपादकांना तुरुंगात डांबले। अशा प्रकारे ब्रिटिशांनी दडपशाही सुरू केली। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया।